डेंटल इम्प्लांट की क्राउन कुठलं चांगलं? जर का तुम्हाला सगळ्यात पहिले तर डेंटल इम्प्लांट म्हणजे काय? डेंटल इम्प्लांट हे एक प्रकारचं आर्टिफिशियल रूट आहे जे मिसिंग प्लेसेस म्हणजे मिसिंग ठिकाणी तुमचा दात पडला आहे, दात किडल्यामुळे निघाला आहे, काढावा लागला आहे किंवा मग दात नाही आहे, अशा ठिकाणी तुम्हाला डेंटल इम्प्लांट लावता येतं. मग क्राउन काय आहे? जर का तुमचा दात डॅमेज झाला आहे, तुमच्या दाताला कीड लागलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्राउन हे बेटर ऑप्शन आहे. डेंटल इम्प्लांटला एक तर सर्जिकल प्रोसेस लागते पूर्ण करायला, ही सर्जिकल प्रोसेस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कॉस्ट डेंटल क्राउनच्या कंपॅरिझनमध्ये जास्तीची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे टाईम लागतो, थोडंसं तुम्हाला टाईम द्यावा लागतो. पण याचे फायदे काय आहेत? याचं जे लाईफ आहे हे खूप जास्त ड्युरेबल आहे. तुमचं नॅचरल टूथसारखंच याचं लाईफ आहे. डेंटल क्राउनचं लाईफ हे साधारणतः 10 ते 15 वर्ष हे इन ॲव्हरेज तुम्ही म्हणू शकता की तेवढं लाईफ डेंटल क्राउनचं राहतं. पण इम्प्लांटचं हे लाईफ हे खूप जास्तीचं असतं. फक्त इम्प्लांट थोडं कॉस्टली आहे आणि याला टाईम थोडा जास्त लागतो. क्राउन कधी लावावं? जर का तुमचा दात किडलेला आहे किंवा डॅमेज झालेला आहे काही कारणामुळे, तर त्या केसमध्ये तुम्ही क्राउन लॉक करू शकता. पण जर का तुमचा दात मिसिंग आहे, तिथे दातच नाही आणि तुम्हाला नवीन बेटर ऑप्शन जे नॅचरल फंक्शन देईल, खूप चांगल्या प्रकारे टिकेल, तर तुम्हाला हे ऑप्शन हवं असेल तर तुम्ही डेंटल इम्प्लांटला ऑप्ट करू शकता.